नमस्कार. मी रश्मी शिरडकर, मॅनिफेस्टेशन आणि स्पिरिच्युअल कोच. माझी इथपर्यंतची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये माझा एक अढळ असा विश्वास आणि श्रद्धास्थान म्हणजे माझे स्वामी. त्यांच्यामुळे मी आजपर्यंत इथवर जी वाटचाल करू शकलेली आहे ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे. कदाचित स्वामींमुळेच मी मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या मार्गावर आली आहे. कारण मला अजूनही आठवतं की मी गुरुवारचा तो दिवस होता, त्या दिवशीपासून सोशल मीडियावर ब्लॉग्स लिहायला सुरुवात केली. आणि ब्लॉग्स लिहिण्याचा माझा सगळ्यात पहिला जो टायटल ब्लॉग होता तो होता हाऊ सिक्रेट चेंज्ड माय लाईफ. आणि त्याला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला होता की मी द सिक्रेट या बुक वाचल्यानंतर माझ्या जीवनामध्ये जे आमूलाग्र बदल झाले होते त्याबद्दल थोडंसं लिहिलेलं होतं. पण खरं तर त्या लेखाला किंवा त्या ब्लॉगला प्रसिद्ध करणं हे सुद्धा फक्त आणि फक्त स्वामीच करू शकत होते. कारण कदाचित माझ्यामार्फत त्यांना खूप जणांपर्यंत पोहोचायचं होतं. आणि हीच कडी मी पकडली. स्वामींची सेवा, अगदी आपण खूप खूप छोटे आहोत, स्वामींचे खूप भक्त आहेत. मी स्वामींची एक छोटीशी भक्त स्वतःला म्हणवते, पण मी आहे कारण मी आज त्यांच्यामुळे उभी आहे. आणि स्वामींनीच मला तो मार्ग दाखवलेला आहे की तू दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आण, मी तुझ्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणेल. त्यामुळे मी माझ्या आयुष्याची जी सगळी सूत्र आहेत ती स्वामींकडे सुपूर्द केलेली आहेत. माझ्या कुटुंबाकडे तुम्ही लक्ष द्या, माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या. मी प्रत्येक क्षणोक्षणी, जरी मी खूप बसून त्यांची उपासना करू शकत नसेल तरी दर मिनिटाला माझ्या मनामध्ये त्यांचं नाव येत असतं. आणि ही श्रद्धा आणि हा विश्वास कदाचित स्वामींनी ओळखला आहे आणि म्हणून ते खंबीरपणे माझ्यासोबत, माझ्या पाठीशी नाही, माझ्यासोबत ते उभे आहेत. आणि त्यांनीच मला हे भरभरून यश दिलेलं आहे. आजच्या या व्हिडिओच्या मार्फत मला तुम्हाला फक्त एकच सांगावंसं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये एक श्रद्धास्थान, एक विश्वासाचं स्थान असणं खूप गरजेचं आहे. रिलिजियस नका हो, भमभम नका करू, पूजापाठ करण्याची गरज नाही आहे, रोज देवाला आंघोळ घालण्याची गरज नाही आहे. पण अगदी मनाने एखाद्याच्या समोर नतमस्तक होण्याची आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याची की तू आहेस बाबा, तू आहेस, माझं कल्याणच होणार आहे, हा अढळ विश्वास असणं खूप गरजेचं आहे. स्वामी या ब्रह्मांडाचे रचयिता आहेत. प्रत्येक कणाकणांमध्ये ते आहेत. मग गजानन महाराज असू देत किंवा शंकर महाराज असू देत, त्याच्यामधला अंश तर स्वामींचाच आहे. मूळ पुरुष आपले दत्तप्रभूच आहेत. हे सगळे त्यांचेच अवतार आहेत. मग आपल्या शक्ती असू देत, आपल्या देवी असू देत, मग ती कोल्हापूरवासिनी असू देत किंवा तुळजाभवानी असू देत, कुठेतरी तुम्हाला स्वतःला एक विश्वास आणि श्रद्धास्थान असणं खूप गरजेचं आहे. आणि गुरु याचा हात तुमच्या पाठीवर आणि डोक्यावर असणं खूप गरजेचं आहे. गुरु तुम्हाला हाताला पकडून समोर घेऊन जातो. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हा मार्ग दाखवतो. तुम्हाला प्रत्यक्षरित्या किंवा साकार स्वरूपामध्ये जरी गुरु तुमच्या सोबत नसले तरी सुद्धा अनेक व्यक्तींच्या स्वरूपामध्ये ते तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला योग्य ती दिशा दाखवतात. म्हणून आयुष्यामध्ये एक श्रद्धास्थान असणं खूप गरजेचं आहे की त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि हे सगळं अगदी आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनशी मिळतं जुळतं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन पण काय म्हणतो, बिलीफ सिस्टम हवी आहे तुमची. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये होते. म्हणून स्पिरिच्युअलिटी काय आहे, स्पिरिच्युअल होणं म्हणजे काय आहे, स्वतःशी आपल्याला सजग व्हायचं आहे. बरोबर आहे. आपल्याला स्वतःला कुठेतरी नतमस्तक करायचं आहे. आपल्या उपरही एक शक्ती आहे, एक उच्च शक्ती आहे, तिला ओळखायचं आहे. जर का तुम्ही स्वामींसारख्याच एखाद्या गुरुला जर का तुमच्या आयुष्यामध्ये स्थान दिलं तर नक्कीच तुम्हाला खूप म्हणजे खूप तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतील. स्वामी तुम्हाला कधीच विनमुख पाठवणार नाही. स्वामींची आराधना कशी करायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. खूप साधी, सोपी, सरळ आहे. अगदी भावाला भुकेला असलेला देव असं आपण म्हणतो, राईट. फक्त भावनेने त्याची पूजा करा, बाकी त्यांना काही नको आहे. त्यांचं नाम तुम्ही फक्त आणि फक्त एकाग्र चित्ताने घेतलं तरी सुद्धा ते तुम्हाला प्रसन्न होतील आणि त्यांची एनर्जी तुम्हाला तुमच्या आसपास जाणवणार आहे. तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये एकतरी श्रद्धास्थान नक्की ठेवा. मग ती तुमची कुलदेवता असू देत, कुलदेवी असू देत आणि एक गुरु.
तुमची इष्टदेवता नक्की असू देत, त्याच्यावर तुमचा इतका विश्वास पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये कुठलंही वादळ आलं, कुठलंही चॅलेंज आलं, तरीसुद्धा हे गुरु जे आहेत हे मला याच्यातून सहजरित्या बाहेर काढणार आहेत. मला चिंता करण्याची गरजच नाही आहे. माझा हा विश्वास आहे की स्वामी मला याच्यातून तारून देणार आहेत. ठीक आहे. असं एक श्रद्धास्थान, असं एक विश्वासाचं स्थान तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करा आणि बघा तुमचं आयुष्य किती छान आणि सहज सोपं होतं ते.